कोल्हापूरच्या गोकुळ दूध संघाच्या राजकारणाला 5 वर्षांनी पुन्हा उकळी फुटली आहे. कारण काय, तर गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. मागील निवडणुकीत महाडिक गटाची 25 वर्षांची बदललेली सत्ता आणि राज्याच्या सत्तेत महायुती आल्याने बदललेलं स्थानिक राजकीय समीकरण यामुळे गोकुळचं राजकारण पुन्हा एकदा चर्चेत आलंय. एकीकडे मुश्रीफ गट आणि बंटी पाटलांचा गट, तर दुसरीकडे एकाकी पडलेला महाडिक गट. नेमकं कोणाचं पारडं जड आहे? आणि या सगळ्यात गोकुळची निवडणूक कधी होणार की प्रशासक राज येणार? त्यामुळे गोकुळ दूध संघ चर्चेचा विषय ठरलाय. आज आपण समजून घेणार आहोत गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीमागचं राजकीय गणित. नमस्कार, मी विहंग ठाकूर. गोकुळ म्हणजे कोल्हापूर आणि कोल्हापूर म्हणजे गोकुळ असं समीकरण आहे. कारण कोल्हापूरचं राजकारण सहकारावर अवलंबून आहे आणि यामध्ये सगळ्यात जास्त वाटा आहे तो म्हणजे गोकुळचा. कोल्हापूरच्या शेतकऱ्यांची आर्थिक वाहिनी म्हणजे गोकुळ असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. जिल्ह्याचं अर्थकारण अवलंबून असणाऱ्या या संघाची वार्षिक उलाढाल तब्बल 2000 कोटींची आहे. त्यामुळे या संघावर सत्ता मिळवण्यासाठी प्रत्येक जण प्रयत्न करत असतो आणि चुरसही निर्माण होत असते. 2021च्या निवडणुकीत आमचं ठरलंय, आता फक्त गोकुळ उरलं असं म्हणत विरोधकांना एकत्र करत हसन मुश्रीफांना गाठीशी बांधून बंटी पाटलांनी महाडिक आणि केपी पाटलांची सत्ता उलथवून लावली होती. 21 पैकी 17 संचालक बंटी पाटील आणि हसन मुश्रीफ गटाचे निवडून आले होते. पण आता राज्यात राजकीय समीकरणं बदलत चालली आहेत. त्याचा परिणाम कोल्हापुरातही दिसून येतोय. सध्याची परिस्थिती अशी आहे की पूर्वी विरोधात असलेले अनेक नेते आता महायुतीत आहेत. यात धनंजय महाडिक, मंत्री हसन मुश्रीफ, प्रकाश आबिटकर, चंद्रदीप नरके असे दिग्गज नेते हे महायुतीमध्ये आहेत. त्यामुळे गोकुळची निवडणूक ही महायुती म्हणून लढवण्याचा प्रस्ताव समोर आला. मात्र सूत्र सांगतात की या प्रस्तावाला सर्वांनीच प्रतिसाद दिलेला नाहीये. उलट काही संचालकांनी निवडणूक बिनविरोध करण्याच्या हालचाली सुरू केल्याची चर्चाही होती. त्यासाठी त्यांनी भेटीही घेतल्या. कुणाच्या? तर हसन मुश्रीफ, विनय कोरे, प्रकाश आबिटकर यांच्या. तर बंटी पाटलांची भेट ही ठरलेली होती. मात्र या चर्चेत महाडिक गटाला स्थान दिलं गेलेलं नाही. त्यामुळेच महाडिक गट नाराज झाल्याचं बोललं जात आहे. मात्र खरा ट्विस्ट आला तो पुढच्या काही घटनांमध्ये. 31 मार्च 2026ला काय झालं, तर वाढीव सभासदांच्या चौकशीचे आदेश देण्यात आले. पुढे 24 तासात दुग्ध उपनिबंधक प्रदीप मालेगाव यांची बदली झाली. त्यामुळे गोकुळ दूध संघातील सत्ताधारी गट असलेल्या मुश्रीफ आणि बंटी पाटील गटाला हा धक्का मानला जातोय. त्यातच राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापुरातील गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीवर मोठं राजकीय विधान केलं आहे. भारतीय जनता पार्टीला वगळून देशाचं राजकारण चालू शकत नाही, मग गोकुळचं राजकारण भाजपशिवाय कसं चालणार? गोकुळची निवडणूक बिनविरोध करण्याच्या हालचाली सुरू असतानाच भाजपला डावलून कोणताही निर्णय होऊ शकत नाही अशी स्पष्ट भूमिकाही चंद्रकांत पाटलांनी मांडलेली दिसते. त्यानंतर राजकीय वर्तुळात एकच चर्चा, हा संदेश होता की महाडिक गटाला डावलून किंवा वगळून गोकुळमध्ये काही चालणार नाही. दरम्यान गोकुळचे अध्यक्ष नावीद मुश्रीफ यांनीही एक प्रश्न विचारला. ज्या संस्था अपात्र झाल्या त्या करण्यामागे असलेली अदृश्य शक्ती कोण? कारण 1200 सभासदांची याचिका न्यायालयात दाखल झाली आणि या याचिकेमागे कोण आहे? तर शौमिका महाडिक. त्यामुळेच महाडिक गट यामागे सक्रिय आहे का, यावर राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. आता या सगळ्यात आणखीन एक मोठा धोका आहे, तो म्हणजे 14 मे 2026ला गोकुळ संचालक मंडळाची मुदत संपते. मात्र अजूनही मतदार यादीच तयार नाहीये. कारण काय, तर 5470 संस्थांपैकी 1108 संस्थांवर आक्षेप घेतले गेलेत. हे प्रकरण न्यायालयात आहे. दरम्यान अर्थसंकल्पीय अधिवेशनात एक महत्त्वाचा कायदेबदल झाला होता. त्यात नियम असा की मोठ्या दूध संघांची मुदत संपल्यावर प्रशासक नेमता येईल. म्हणजेच निवडणूक वेळेत झाली नाही तर गोकुळवर प्रशासक बसू शकतो. म्हणजे आता प्रश्न निवडणुकीचा नाही तर प्रशासकाचा आहे. कारण प्रशासक आला तर सध्याच्या संचालकांची सत्ता संपेल. म्हणूनच काही जण बिनविरोध निवडणुकीच्या बाजूने आहेत, तर काही जण आधी संस्था पात्रता तपासा असं म्हणतायत. म्हणजे आता हा संघर्ष 3 स्तरावर आहे. एक म्हणजे महाडिक वर्सेस मुश्रीफ, दुसरा म्हणजे निवडणूक वर्सेस प्रशासक आणि तिसरा म्हणजे दूध संस्था विरुद्ध राजकारण. तर या राजकीय घडामोडीमुळे पुन्हा एकदा काही प्रश्न उपस्थित होत आहेत. तर गोकुळची निवडणूक वेळेत होणार का? महाडिक गट पुन्हा ताकद दाखवणार का? प्रशासक गोकुळवर बसवणार का, की पुन्हा एकदा राजकीय समीकरण बदलणार? आता याविषयी तुमचं मत काय ते कमेंटमध्ये लिहा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा.